इयत्ता 7वी सायन्स चॅप्टर फर्स्ट द लिव्हिंग वर्ल्ड ॲडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन. सजीव सृष्टी, अनुकूलन आणि क्लासिफिकेशन या चॅप्टरचा आज आपण अभ्यास करणार आहोत. इन व्हॉट डिफरंट वेज इज द डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स सीन. सजीवांमधील विविधता कोणकोणत्या बाबींमुळे लक्षात येते. द डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स इज सीन ड्यू टू देअर डिफरंट शेप, साईज, कलर अँड डिफरंट स्ट्रक्चर ऑफ बॉडी. विविधता ही आपल्याला वेगवेगळे आकार, साईज, रंग आणि वेगवेगळ्या शरीर रचना यातून दिसून येते. आता मागच्या वर्षी आपण डायव्हर्सिटी इन प्लांट आणि डायव्हर्सिटी इन ॲनिमल याचा अभ्यास केलेला आहे. मग डायव्हर्सिटी इन प्लांट्स मध्ये कोणकोणती विविधता आहेत? फ्लावरिंग प्लांट्स अँड नॉन फ्लावरिंग प्लांट्स. प्लांट्स ग्रोविंग इन वॉटर, सम प्लांट्स ग्रोविंग इन डेझर्ट, सम प्लांट्स ग्रोविंग इन स्नोवी रिजन, सम प्लांट्स आर microscopic plants and some plants are huge. The diversity in animal, some animals are single cell called unicellular, some animals are multicell called multicellular, some animals are invertebrates, some are vertebrates, some animals are aquatic, terrestrial, amphibian, reptilian, and aerial. Are the plants and animals from Kashmir and Rajasthan of the same type? Can you elaborate on any differences between the two? काश्मीर व राजस्थान या प्रदेशात आढळणारे प्राणी व वनस्पती एकाच प्रकारच्या आहेत का? त्यामध्ये कोणता फरक तुम्ही सांगू शकाल? तर काश्मीर सारख्या प्रदेशामध्ये देवदार आणि पाईन असे वृक्ष असतात. राजस्थान सारख्या वाळवंटी प्रदेशात बाभूळ आणि निवडुंगा सारख्या वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळतात. तसंच वाळवंटात आढळणारा उंट हा काश्मीरमध्ये आढळून येत नाही. तर असे का? तर याचा स्टडी आपण ह्या चॅप्टरमध्ये करणार आहोत. फर्स्ट वी लर्न ॲडॅप्टेशन. ॲडॅप्टेशन म्हणजे अनुकूलन. तर प्रत्येक सजीव ज्या परिसरात व वातावरणात राहतो त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्याच्या शरीराच्या अवयवांमध्ये तसेच जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये काळानुरूप घडून आलेल्या बदलांना अनुकूलन म्हणतात. म्हणजे थोडक्यात प्रत्येक सजीव हा सभोवताच्या परिस्थितीशी जुळवून घेतो आणि त्यानुसार त्याच्या शरीर रचनेमध्ये बदल झालेला असतो. म्हणजे ॲडॅप्टेशन. ग्रॅज्युअल चेंजेस अक्युअर इन द बॉडी पार्ट्स अँड ऑल्सो इन द बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिझम विच हेल्प देम टू ॲडजस्ट टू देअर सराउंडिंग. सच चेंजेस आर कॉल्ड ॲडॅप्टेशन. म्हणजे ॲडॅप्टेशन मीन्स ऑल लिव्हिंग थिंग्स टू ॲडजस्ट टू देअर सराउंडिंग कॉल ॲडॅप्टेशन. म्हणजे प्रत्येक सजीव हा परिस्थितीशी जुळवून घेतो याला ॲडॅप्टेशन असं म्हटलेलं आहे. आता ॲडॅप्टेशनमध्ये 2 टाईप आपण शिकणार आहोत. ॲडॅप्टेशन इन प्लांट्स अँड ॲडॅप्टेशन इन ॲनिमल. फर्स्ट वी लर्न ॲडॅप्टेशन इन प्लांट्स. मग ॲडॅप्टेशन इन प्लांट्स मध्ये आपण आज बघणार आहे ॲडॅप्टेशन इन ॲक्वाटिक प्लांट्स. म्हणजे ॲडॅप्टेशन इन ॲक्वाटिक प्लांट्स मध्ये जलीय वनस्पती यांचं अनुकूलन आपण बघणार आहेत. आता तुमच्या पुस्तकामध्ये एक टेबल दिलेला आहे. ऑब्झर्व अँड कम्प्लीट द चार्ट. इन्क्लूड अदर प्लांट्स फ्रॉम युअर ओन रिजन टू. याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघितलेल्या सुद्धा वनस्पती घेऊ शकतात.
आता फर्स्ट आहे प्लांट्स नेम लोटस. हॅबिटेट म्हणजे त्याचं ठिकाण, ते कुठं आढळतं? ॲक्वाटिक, जलीय. टाईप ऑफ रूट, त्याचा मुळाचा प्रकार कोणता आहे? फायबर्स. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लीव्ज, त्याच्या पानाची विशेषता काय आहे? लार्ज अँड राऊंड विथ व्हॅक्सी लेअर. आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द स्टेम, त्याचं खोडाचं वैशिष्ट्य काय आहे? हॅलो अँड फ्लेक्झिबल, पोकळ आणि फ्लेक्झिबल आहे, लवचिक आहेत. तसंच तुम्ही कॅक्टस म्हणजे निवडुंगाचं निरीक्षण करा, बनियान ट्रीजचं निरीक्षण करा. कॅक्टस, निवडुंग आणि वड ह्याचं हॅबिटेट म्हणजे ते कुठं आढळतं, त्याच्या मुळाचा प्रकार कोणता, त्याच्या पानाचं वैशिष्ट्य कोणतं आणि त्याचं खोडाचं वैशिष्ट्य कोणतं ते बघायचं आणि हा चार्ट तुम्ही कंप्लीट करायचा आहे. ॲडॅप्टेशन ऑफ ॲक्वाटिक प्लांट्स, फॉर एक्झाम्पल लोटस अँड इकोर्निया, हे कमळ आणि जलपर्णी या वनस्पतींचे देठ मऊ, पोकळ व लवचिक असतात. त्याचे देठ पोकळ असल्यामुळे त्या वनस्पती पाण्यावर तरंगतात. द सरफेस ऑफ लीव्ज अँड स्टेम्स ऑफ मेनी ॲक्वाटिक प्लांट्स आर कव्हर्ड विथ व्हॅक्सी लेअर. लीव्ज ऑफ सम aquatic plants are thin and slender like a ribbon. This shape helps them to withstand fast current of water. Air space in stem and petals of aquatic plants are useful for floating in water. या ज्या जलीय वनस्पती आहे त्यांचे देठ आणि जे खोड आहे त्याच्यामध्ये हवेच्या पोकळ्या असतात. त्या हवेच्या पोकळ्या असल्यामुळे कमळ, जलपर्णी पाण्यावर तरंगतात. आता कमळाचं जे पान आहे त्या पानावर व्हॅक्सी लेअर आहे आणि त्या मेणाचा पातळ थर असल्यामुळे कमळाचं पान पाण्यामध्ये खराब होत नाही. मग व्हाय डज वॉटर ट्रिकल ऑफ लोटस लीव्ज? Because the leaves of lotus covered with waxy layer, so water trickle of lotus leaves. Why don't leaves of these plants rot in water? मग कमळाची पानं पाण्यात खराब का होत नाही? Because leaves covered with waxy layer, so water trickle of lotus leaves. Therefore, the leaves of lotus do not rot in water. Why are there roots short and fibers? Because lotus float on water. The adaptation of desert plants. डेझर्ट प्लांट्समध्ये अशा कॅक्टस असतं, काटेरी वनस्पती असतात की ज्यांचं खोड हे जाड असतं व खोडावर काटे असतात. खोड हे मांसल व हिरवे असतात कारण की त्याचा खोडामध्ये अन्नसाठा झालेला असतो आणि पानाचं रूपांतर हे काट्यात झालेलं असतं. कारण डेझर्टमध्ये पाण्याची कमतरता असते. जर सपाट मोठं पसरट पान असेल तर बाष्पीभवनाचा वेग जास्त असल्यामुळे वनस्पतींमधील पाण्याचं प्रमाण कमी होतं. मग निसर्गातच वाळवंटात पाण्याची कमतरता असल्यामुळे वनस्पतींचं जे पान आहे ते पान काट्यामध्ये मॉडिफाय झालेलं असतं. मग डेझर्ट प्लांट्स आर आयदर लिपलेस or their leaves are like small needle or have been modified into thorn. As a result, they lose very little water by evaporation. The stems store water and food and is therefore fleshy. The stems are green as they perform photosynthesis in absence of leaves. Their root penetrate deep into the soil in search of water. We learn adaptation in plants of snowy region. बर्फाळ प्रदेशातील वनस्पतींचं अनुकूलन. आता बर्फाळ प्रदेशात
सूचीपर्णी वृक्ष असतात, उदाहरणार्थ देवदार आणि पाईन. तर ह्या वृक्षांचा जो आकार आहे हा शंकूचा असा आकार आहे आणि त्याच्या ज्या फांद्या आहे ह्या फांद्या अशा उतरत्या आहेत तिरप्या. मग थंडीच्या प्रदेशामध्ये हिमवृष्टी होते त्यावेळेस बर्फ या शंकूच्या आकारामुळे आणि उतरत्या फांद्यांमुळे खाली निसटून जातो, त्यामुळे बर्फापासून याचं संरक्षण होतं. आणि या झाडांची सालं जी आहे ती जाड आहे आणि जाड असल्यामुळे थंडीमध्ये सुद्धा ती उभी राहतात, तग धरून उभी राहतात. इन व्हॉट वे आर स्लोपिंग ब्रांचेस युजफुल टू प्लांट्स इन स्नोवी रिजन? The snow should naturally fall off from the branches and should not remain on the treetop. Conifer like deodar and pine are seen in snowy region. Trees are conical in shape with sloping branches. Due to heavy snowfall and extreme cold weather, such adaptation are seen. Conical shape prevent the accumulation of snow on the tree. Thick bark helps the trees to withstand the cold. Adaptation in plants of forest region. जंगलीय प्रदेशातील अनुकूलन. आता जंगलामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती असतात, वृक्ष, झुडूप, रोपटी आणि वेली असतात. आता वृक्ष हे उंचचे उंच असतात, सूर्यप्रकाशाच्या दिशेने वाढतात. झुडूप हे 2 ते 2.5 ते 3 मीटर उंचीचे असतात. रोपटी हे छोटे छोटे 1 ते 1.5 मीटर उंचीचे असतात. आणि वेली हा मोठ्या वृक्षांच्या खोडाच्या आधाराला धरून वाढतात. तर वेलींना आधाराला धरून वाढण्यासाठी एक स्प्रिंग सारखा अवयव फुटतो आणि हा स्प्रिंग सारखा अवयव आधाराला धरतो, त्यामुळे वनस्पती आधार घेऊन वाढतात. डिफरंट टाइप्स ऑफ प्लांट्स आर फाउंड इन फॉरेस्ट. फॉर एक्झाम्पल ग्रीन, श्रब, हर्ब्स and climbers. All plants grow towards sunlight. Trees grow tall to capture sunlight and climbers and vine grow with the sun support of trees. Climbers have adapted by having spring-like tendrils with which they seek support from host tree. The adaptation in grassland plants. गवताळ प्रदेशातील अनुकूलन. आता गवताळ प्रदेशामध्ये काही खुरटी झाडे असतात, झुडपे असतात आणि गवत असतं. गवताचे मूळ जे आहे ते फायबर रूट्स जमिनीला मातीला घट्ट पकडून राहतात, त्यामुळे जमिनीची धूप होत नाही. त्या विषुववृत्तीय भागामध्ये उंच उंच गवत असतात आणि त्याच्यामध्ये प्राणी लपलेले असतात. तर डोंगर उतारावर अशी गवताची कुरणाचे कुरणे असतात. बुशेस अँड ग्रासेस आर सीन इन ग्रासलँड. सॉइल इरोजन इज प्रिव्हेंटेड बाय फायबर्स रूट ऑफ ग्रासेस. व्हेरी टॉल ग्रासेस आर सीन इन इक्वेटोरियल रिजन. एनिमल्स लाईक टायगर, एलिफंट्स अँड डिअर टेक शेल्टर इन दिस ग्रासेस. ग्रहणासाठी झालेले वनस्पतीमधील अनुकूलन. ॲडॅप्टेशन फॉर युजेशन ऑफ फूड इन प्लांट. फॉर एक्झाम्पल अमरवेल म्हणजे बाणगुळ. अमरवेल बाणगुळ ही परपोषी वनस्पती आहे. ती वनस्पतीमध्ये स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही, तर ती अन्नासाठी दुसऱ्या वनस्पतीवर अवलंबून असते. आता बाणगुळ काय करतं, दुसऱ्या वनस्पतीने तयार केलेला अन्नरस त्या खोडातून शोषून घेतं. बाणगुळाला पानं नसतात, त्याचे वायर सारख्या आकृतीत वायर सारखं जे आहे हे बाणगुळ आहे. म्हणजे बाणगुळ हे लिपलेस असतं. आता सेकंड एक्झाम्पल फंगी म्हणजे बुरशी. आता बुरशी सुद्धा प्रकाश संश्लेषण क्रियेत भाग घेत नाही, तर बुरशी ही अन्नासाठी शिळ्या भाकरीच्या तुकड्यावर अवलंबून असते. त्याचप्रमाणे काही वनस्पती ह्या कीटकभक्षी असतात. उदाहरणार्थ ह्या पिक्चरमध्ये बघा व्हेनस फ्लायट्रॅप. आता व्हेनस फ्लायट्रॅप ही वनस्पतींची अन्नाची गरज भागवण्यासाठी इन्सेक्ट ज्यावेळेस ह्या वनस्पतीच्या इथे येतो त्यावेळेस ती अशी मोठी होते आणि इन्सेक्ट आत गेला की ती लगेच ती अशी क्लोज होते. व्हेनस फ्लायट्रॅप सारखंच पिचर प्लांट वनस्पती पण आहे, ती सुद्धा कीटकभक्षी आहे
आणि कीटक भक्षण केल्यामुळे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमची गरज कीटकांमार्फत भागवली जाते. Cuscuta also called dodder. It is leafless and cannot perform photosynthesis. It has hostile roots for absorbing nutrients from the host plant. These roots penetrate up to conducting vessel of the host plant to absorb water and food. आता fungi do not have chlorophyll and cannot perform photosynthesis. They obtain food from starchy foodstuff like bhakri and bread. आता some plants need nitrogen, phosphorus and potassium for growth. Plants that grow in soil which adaptation are seen in these plants which serve to attract insects and hold them captive. Venus flytrap and pitcher plants also called insectivorous plants. Adaptation in plants of snowy region. बर्फाळ प्रदेशातील वनस्पतींचं अनुकूलन. आता बर्फाळ प्रदेशामध्ये सूचीपर्ण वृक्षांसारखे झाडं असतात, म्हणजे देवदार आणि पाईनसारखे झाडं असतात. त्यांचा जो आकार आहे हा शंकूचा असा आकार आहे आणि फांद्या अशा ह्या तिरप्या असतात. कारण तिरप्या फांद्यामधून जर बर्फ पडला तो निसटून खाली पडतो, त्यामुळे बर्फापासून या झाडांचं संरक्षण होतं. आणि त्याची जे खोड आहे हे खोड हे जाड आहे आणि जाड असल्यामुळे थंडीमध्ये सुद्धा ते झाडं उभी राहू शकतात. कोनिफर ट्रीज like deodar and pine. These trees are conical shaped due to their sloping branches. In the heavy snowfall and extreme cold in this region, their conical shape prevents snow from accumulating on trees and the thick bark help trees to withstand the cold. In what way are sloping branches useful to plant in snowy region? In the snow should naturally fall off from branches and should not remain on tree top. Therefore, as an adaptation, the plants in snowy region have sloping branches. Let's learn adaptation of forest region. जंगलीय भागातील अनुकूलन. जंगलामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती असतात. वृक्ष, झुडूप, रोपटी आणि वेली असतात. तर वृक्ष हे सूर्यप्रकाशाच्या दिशेने उंच उंच वाढतात. झुडूप असतात 2 ते 3 मीटर त्यांची उंची असते आणि 1 ते 1.5 मीटर उंचीची रोपटी असतात. तर वेल हे वृक्षाच्या आधाराला धरून वाढतात. डिफरंट प्लांट्स प्रेझेंट इन फॉरेस्ट लाईक ट्रीज, shrub, herb and climber growth with the help of stem of trees. Climber have spring like tendril. Tendril hold the stem of trees. Adaptation in grassland plants. गवताळ प्रदेशातील वनस्पतींचं अनुकूलन. आता गवताळ प्रदेशामध्ये बुशेस अँड ग्रासेस असतात. बुशेस अँड ग्रासेसचे जे रूट आहे ते टॅप फायबर रूट असतात आणि फायबर रूट्स काय करतात, मातीला घट्ट पकडून राहतात, त्यामुळे सॉइल इरोजन होत नाही. आता विषुवृत्तीय प्रदेशामध्ये गवत हे उंच उंच असतात, त्याच्यामध्ये मग ॲनिमल हे हाईट झालेले असतात आणि ज्या ठिकाणी डोंगर उतार असतो त्या ठिकाणी आपल्याला गवताची कुरणे आढळतात. ॲडॅप्टेशन फॉर रिजेक्शन ऑफ फूड इन प्लांट्स. अन्नग्रहणासाठी वनस्पतींचं अनुकूलन. सम प्लांट्स आर ॲट्रोट्रॉफिक, सम प्लांट्स आर हेट्रोट्रॉफिक. काही वनस्पती ह्या स्वयंपोषी असतात तर काही वनस्पती ह्या परपोषी असतात. तर स्वयंपोषी वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि परपोषी हे अन्नासाठी दुसऱ्या वनस्पतीवर अवलंबून असतात. मग फॉर एक्झाम्पल आपण बघू, कसकुटा म्हणजे अमरवेल. तर कसकुटा ही हेट्रोट्रॉफिक प्लांट आहे, म्हणजे परपोषी वनस्पती आहे. आता कसकुटा काय करतं, त्यालाच डॉडर सुद्धा म्हणतात. तर कसकुटा ही दुसऱ्या झाडाच्या खोडावर वाढते, लाईक मँगो ट्रीज. मग आंब्याच्या झाडाने जे अन्नरस तयार केलेला आहे तो अन्नरस
कसकुटा वनस्पती ॲब्सॉर्ब करते आणि त्याची मग वाढ होते. म्हणजे ते न्यूट्रिशनसाठी दे डिपेंड अपॉन अनादर प्लांट्स कॉल हेट्रोट्रॉफिक प्लांट्स. हेट्रोट्रॉफिक प्लांट्स अल्सो कॉल पॅरासाइटिक प्लांट्स. मग कसकुटा पॅरासाइटिक प्लांट्स आहे. इट इज लीफलेस अँड कॅन नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. However, it has sticking root for absorbing nutrient from the host plant. Second example, fungi. Fungi is growth on bhakri and bread. Fungi do not have chlorophyll, so cannot perform photosynthesis. Third example आपण बघू. इन्सेक्टिव्हरंट प्लांट्स जे कीटकभक्षी वनस्पती. मग इन्सेक्टिव्हरंट प्लांट्स डिपेंड अपॉन इन्सेक्ट. दे नीड नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम फॉर ग्रोथ आणि फुलफिल देअर नीड फॉर नायट्रोजन बाय कन्झ्युमिंग इन्सेक्ट. ॲडॅप्टेशन आर सीन इन दिस प्लांट विच कॅच इन्सेक्ट अँड होल्ड देम कॅप्टिव्ह. आता हा व्हेनस फ्लायट्रॅप जे आहे, जर कीटक याच्या जवळ आला तर ते असं उमलतं आणि कीटक आत गेला की ते असं बंद होतं. मग व्हेनस फ्लायट्रॅप कीटकभक्षी वनस्पती आहे. त्याच प्रकारे पिचर प्लांट ही सुद्धा वनस्पती कीटकांचं भक्षण करते. ऑब्झर्व याम अँड पोटॅटो. याम म्हणजे सुरण, पोटॅटो म्हणजे बटाटा. They are stem. They store their food, so they are fleshy. The adaptation in the stem part of plants.